पूरग्रस्त भागात धडाकेबाज कामांसाठी चर्चेत असलेल्या सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना जवळील तलाव किंवा धरणातील गाळ मोफत दिला जाणार आहे। तर कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन शेतीचं पुनर्वसन करता येईल का याचाही विचार केला जाणार आहे। त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार। ही समिती पुनर्वसन कायद्याचा अभ्यास करून एका आठवड्यात याचा अहवाल सादर करणार आहे। माढामध्ये आणि मोहोडमध्ये, स्पेशली माढा आणि मोहोडमध्ये, इथे दक्षिण सोलापूरमध्ये पण झालं आहे, पण माढा आणि मोहोडमध्ये बरेच गावामध्ये, आता केवळ मी एक गाव गेलो होतो, त्या ठिकाणी 6 फूटच्या माती वाहून गेली आहे। आता त्यासाठी 47-48 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार। पण गाडमुक्त धरण, गाडयुक्त शिवार आणि मनरेगाचा वापर करून जवळमध्ये कुठला बंधारा आहे, कुठला तुमच्या तलाव आहे, पाझर तलाव आहे, लपाचा तलाव आहे, त्याच्या मॅपिंग करून प्रत्येक शेतकरीला कसा आम्ही गाडमुक्त धरण, गाडयुक्त शिवार आणि मनरेगाच्या योजनेचे वापर करून कशा आम्ही त्यांच्या शेती पुन्हा पुनर्जीवित करू शकतो, त्याबद्दल आमच्या प्लॅनिंग सुरू आहे।